नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। परिसरामध्ये ढगफुटीची शक्यता। शाळा आणि महाविद्यालयांचा आठवडी बाजार आणि देवस्थानही बंद राहणार। 100 नागरिकांचा रात्री सुरक्षित स्थळी स्थलांतर। गिरीश महाजनांकडून आढावा। नाशिकमधील गोदावरी आणि गिरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार। रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात। पूरजन्य स्थितीमुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर, पुणे, रायगड, नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट। मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। नागरिकांनी प्रवास टाळावा। अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा। उद्यापर्यंत राज्यात पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं आवाहन। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरळीत। मुख्य गेटवरच मोठी दरड कोसळल्याची घटना। दरड बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर। इन्फ्रामॅन म्हणून घेता प्रकल्पाची काय अवस्था केली? कनेक्टिंग लिंकचं सेफ्टी ऑडिट झालं का? विरोधकांचा सरकारला सवाल। तर बोगद्यामध्ये कुठेही नुकसान नाही। समोरच्या भागामध्ये दरड कोसळली, फडणवीसांकडून स्पष्ट। सांगलीहून मुंबईला येताना कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली। काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी। आपत्कालीन बटन दाबताच मदतीसाठी टोईंग व्हॅन आली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितला बोगद्यातला थरार। मुंबईत पावसाचा थैमान। अवघ्या 6 दिवसांमध्ये 1100 झाडं कोसळली। गेल्या 3 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत। गेल्या 24 तासांमध्ये 523 झाडांची पडझड। जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस। अवघ्या 5 दिवसांमध्ये जुलै महिन्याची सरासरी पार। सांताक्रूजमध्ये सरासरीपेक्षा 5%, तर कुलाब्यामध्ये 12% अधिक पावसाची नोंद। रेड अलर्ट असतानाही मुंबईकर रात्री 2 वाजता समुद्र किनाऱ्यावर। मरीन ड्राईव्हवर सुरक्षेचा पुरता बोजवारा। एकही पोलीस जवान तैनात नसल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर। 408 नागरिकांची सुटका। पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये येऊ नका, प्रशासनाचं आवाहन। सोहळ्यामध्ये केवळ मान्यवर आणि दिंडी प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार।